हे 4230 झाले. 106 भेलीचं वक्कर, 106 गुलाबी 4230. हा बोलना है किसको भाई? 106 भाई कोई यो क्या गोयल 4230 झालाय. 4230 गुलाबी केसरी बघू शकता माल 4230. आज आपण येले जालना बाजार समिती आणि गुळ मार्केटमध्ये आपण येले बघू शकता. गुळाची लॉट आहे इथं, जवळपास बराच गुळ येले. बाजूला शेतकरी बांधव आहे, आडत दुकानदार आहे, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया गुळाविषयी अधिक माहिती. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. मी गोविंद सराटे, जय भवानी ट्रेडर्सचा संचालक. ह्या गुळ मार्केटमध्ये माझी आडत दुकान आहे. हे इथं दररोज आता लातूर जिल्ह्यातून 1-2 गाड्या येतात. बरोबर. 1000-2000 डाग रोज चालू आहे. आणि लातूर भागातला जो गुळ येतो शेतकऱ्याचा, हां हां, तो गुळ खालीमध्ये साधारण 3900 रुपये विकतो आणि वरती चांगला माल 4200-4250 रुपयापर्यंत विकतो. हां, कमीत कमी 3900 रुपये, जास्तीत जास्त 4250. 4250. हां, आणि डेलीमध्ये 1000-1500-2000 डाग इथं लातूरहून येतात. बाकी क्रेशर माल येतो कधी 500 कधी 1000 डाग. क्रेशरचे काय भाव आहे? क्रेशरचा गुळ येतो 3500 रुपयापासून 3600 रुपये, 3700 रुपये, 3700. 3500 ते 3700 रुपये. हां तर का हलका असला डिम कलर एकदम समजा तर 35-36 विकतो. हां, लाल माल असला तर तो 36-37 विकतो. बरोबर. आणि दररोज येतो, तो पण येतो. हां क्रेशरचा बी येतो आणि हा बी येतो. हां हां हां, आवक दोन्ही मिळून कधी 2000 असते, कधी 1500 असते, हां, एखाद्या दिवशी 2500 असते. अशा पद्धतीनं आवक येते. बरोबर. हो हो. चालतं. आणि हे शेतकरी आलेले आहेत, लातूर बरोबर जिल्ह्यातले आहे. शेतकरी आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊ आपण थोडक्यात. किरकताळ गाव आहे त्यांचं, निलंग्या तालुक्यामध्ये. आता यांच्या 2-3 ट्रिप आपल्याकडे आलेलं आहे. हे आता तो जो गुळ दिसतो ह्यो हां, समोर त्यांचाच गुळ आहे आलेला आपल्याकडे. बरोबर बघू शकता. हा. चालतं. आपण दादा याच्या अगोदर 2-3 वेळा त्यांचा गुळ याच्यापेक्षा भारी आला होता. हा. थोडा गुळाची क्वालिटी हां उन्हामुळे याच्यामुळे थोडी पिघळलेली. हां हां, हा, नाही गुळ त्यांचा मागच्या वेळेस 41-42-43 पर्यंत विकला होता. बरोबर. पण आता थोडं गिरायकामध्ये बी थोडी कमजोरी आहे. हां हां इथं दररोज माल येत असल्यामुळं हा गुळ सगळा स्टॉकला चाललाय. हां हां, जो माल येतो विक्रीसाठी त्याच्यातला 20-30% माल सुद्धा विक्री होत नाही. हां हां, माल स्टॉकमध्ये जास्त जातो. हां हां, कारण एवढ्या उंच्या भावामध्ये गुळ गिरायकी समोर जात नाही. हां आता हा साधारण अजून एक महिना हा महिना म्हणजे मार्च महिना एवढा, मार्च महिना जो आहे एवढा, हां आता आज 13 तारीख आहे. हां हां, तर साधारण एवढा महिना गुळ येईल. हां हां, त्याच्यानंतर एप्रिलमध्ये गुळाची आवक एकदम थोडी कमी होऊन जाईल, कधी मध्ये येईल. बरोबर. त्याच्यानंतर मग थोडे पाडव्याच्या नंतर अजून बाजार वाढतील. हां हां, कारण आता पुढं गुळ नाही आल्यानंतर भाव वाढत जातील. हां हां, पण सध्या आवक येत असल्यामुळं व्यापाऱ्याकडे माल ठेवण्याची बी अडचणी आहेत. हां माल ठेवायला जागा नाही. साधारण छोट्या छोट्या दुकानं असतात, गोडाऊन फुल झालेले, त्याच्यामुळं बी थोडा परिणाम आहे. बाहेर बी माल जात नाही जास्त. बरोबर आहे. आणि भावही यावर्षी काही कमी नाही आहे. हां, सुरुवातीपासून गुळाला भाव चांगला आहे. बरोबर. दरवर्षी भाव कमी होत असते, पण यंदा व्यापारी वर्गाने भाव कमी होऊ दिले नाही. हां हां, चौकडच बाजार स्थिर आहे समजा. स्थिर आहेत. बाजार याच्यापेक्षा काही कमी झाले नाही. यंदा कमी भाव गुळ विकलाच नाही. 3500-3600 रुपये गुळ विकलाच नाही. जास्त कमी म्हणजे मागच्या काळामध्ये मग 1-1.5 महिन्यापूर्वी थोडाफार 8-10 दिवस थोडाफार विकला हां हां, 3600 रुपयामध्ये, काय हलके माल. हां, पण वरती सुद्धा 41-42च्या कमी यावर्षी गुळ झालाच नाही. बरोबर आणि आहे. त्याच्यामुळं बाजार पहिल्यापासून मजबूत असल्यामुळं हां आता सुद्धा बाजार तेच आहे जवळपास. हां आणि त्याच्यामुळं मग बाहेर जास्त माल बी जात नाही, परतळ लागत नाही. हां हां, आता हे कारखाने जे गुळाचे ते पूर्णपणे आता जवळपास 90-95% ते कारखाने आता बंदच झालेले आहेत. केडगाव भागामध्ये बी ऊसाचं आता पुणा लाईनला तिथं सुद्धा शॉर्टेज झालेलं आहे ऊसाचं. तिथं बी आता भाव हे झालेले आहेत, हां वाढलेले आहेत हां. ऊसाचे बी. आणि 1 किलो अर्धा किलोचे. हां हां, त्याच्यामुळं आता दिवसांदिवस कमी होत जाईल. हां, तसंच इकडचं लातूरचं सुद्धा आता 1 महिन्याभरानं कमी होऊन जाईल. त्याच्यानंतर थोडे बाजार आवक घटल्यानंतर थोडे वाढत जातील. हम्म. काय बरोबर. हां. चालतं चालतं, धन्यवाद दादा. हो, हो, आपण ठीक थोडे आहे. जे शेतकरी बांधव आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा पहिला आपलं संपूर्ण परिचय द्या. युवराज संपतराव शिंदे, गिरकचाळ, हां, तालुका निलंगा, जिल्हा लातूर. बरं, गुळ शेती किती वर्ष मग करतात तुम्ही? गुळ
शेती पारंपरिक मी जन्मनाच्या आधीपासून आमची गुळ शेती आहे. म्हणजे वडीलोपार्जित आहे समजा. वडिलोपार्जित. बरोबर. किती एकर शेतात गुळ असतो तुमचा? माझा 15-20 एकर ऊस असतो. असं आहे का? पूर्ण समजा गाळपच करता? पूर्ण गाळपण. बरं. तर गाळप पुरतो का समजा? गाळप पुरतो का कारखान्याला द्यायला पुरतो? नाही गाळप पुरतो की. पुरतो का? हां. बरोबर आहे. तर आज किती आणले डाग समजा? 1011 डाग आणले. असं आहे का? पहिला बी आलता पण तुमचा माल इथं? पहिला आलता. बरोबर आहे. कसे भाऊ समाधानकारक आहे का? समाधानकारक आहे. हां हां. काय ऐकून तुम आपल्या समोरासमोर विक्री, हां हां समोर वजन, हां हां. लगेच वजन, लगेच पट्टी. बरोबर आहे. हां. अगोदरची गाडी काय ऐकली तुमची? 41 41 सुपर माल का मध्यम? हां. सुपर माल. सुपर माल. आणि खालचे भाव समजा? खालचे 38 39. 39. बरोबर आहे. हम्म. मग काय गुळ शेती केली पाहिजे का? काय सांगू शकता इतर शेतकऱ्यांना? नाही काय सांगू शकतो म्हणजे तयारी पाहिजे शेतकऱ्याची करायची बरोबर आहे. स्वतःची. हां हां हां. उगा मी सांगून करतील असं नाही. बरोबर आहे. स्वतःची मनाची तयारी पाहिजे कष्ट खूप आहे समजा. हां. त्याला ही क्रेशर गोष्ट लागतं. साधी नाही. हां हां. गुळ करणं ही साधन आहे. कारखाना बरोबर. गुऱ्हाळ करणं हां. अवघड आहे. बरोबर आहे. लेबरचा प्रॉब्लेम आहे. हां हां. हां. बरोबर. लेबरची समस्या आहे. हां. पुन्हा पाणी, पाणी, निसर्ग समजा आणि क्रेशर सगळं. मेंटेनन्स सगळं त्याचं. बरोबर आहे. चालतं. धन्यवाद दादा. सांगू का? बोला ना काय बोलता. गुऱ्हाळ करण्यासाठी शेतकऱ्याला अहोरात्र मेहनत घ्यावी लागते. हां हां. कारण सगळ्यात मोठा तिथं गुऱ्हाळ करण्यासाठी ऊस तोडण्याचा ऊस तोडीवाल्याचा त्या कामगाराचा हां प्रॉब्लेम राहतो. कारण हां. तोडणारे मिळत नाहीत. हां तोडणारे परत गुऱ्हाळात काम करणारे हां. हे सगळे शेतकऱ्याला फार तारेवरची कसरत आहे हां हां. ते गुऱ्हाळ चालवायला. गुऱ्हाळ म्हणजे एक छोटासा कारखाना आहे स्वतःचा शेतकऱ्याचा. बरोबर आहे. आणि बरोबर. ते कारखाना शेतकरी लातूर जिल्ह्यातले राबवत होता. आपल्या जालना जिल्ह्यामध्ये जालन्यातल्या शेतकऱ्यामध्ये ती ताकद नाहीये. हां की हां. स्वतःच्या मालाचा गुऱ्हाळ म्हणजे कारखाना उभा राहून तिथं गुऱ्हाळ करणे. बरोबर. लातूर जिल्ह्यात बरेचसे शेतकरी अजून करतात. तिथं पद्धत अजून चालू आहे. हां हां. कारण तिथले शेतकरी बी मेहनती आहेत हां. आपल्या इकडच्या पेक्षा. आणि ते निसर्ग गुऱ्हाळ समजा अनुकूल असू सुद्धा शकतो. करतात. निसर्ग बी पाणी बी समजा. हा त्यांच्याकडे पाणी त्यांच्याकडे चांगलं आहे. मांजरा धरण आहे. आपल्याकडे पाणी जालन्यालाही पाण्याची व्यवस्था चांगली आहे ना. हा. आता आपल्याकडे हे गोदावरीचे बॅरेजच्या यानं घनसावंगी आंबट हा, तालुक्यामध्ये हा. मोठ्या प्रमाणामध्ये ऊस आहे. हां बरोबर. परत इतर भागामध्ये जालना तालुक्यामध्ये बी पाण्याची परिस्थिती विहिरीची छोटे छोटे बंधारे आहेत हां. दुधना नदीवर. बरोबर. त्याच्यामुळं जालना तालुक्यामध्ये बी पाण्याची परिस्थिती चांगली आहे. हां हां. आता आपल्याकडे ऊस आहे पण आपल्याकडे गुऱ्हाळ करत नाही ना शेतकरी. इकडे गुळाचे कारखाने चालवतात काही व्यापारी पद्धतीनं, काही बरोबर. बाहेरचे लोक येऊन, काही इथले लोक काय घनसावंगी आंबड तालुक्यात परतूर तालुक्यामध्ये बरोबर. काय. आणि त्याच्यामुळं मग इकडं गुऱ्हाळ काही शेतकरी करत नाहीत. आपल्याकडे लातूर जिल्ह्यामध्ये शेतकरी स्वतःचा गुळ गाळतात. हां. आणि तिथला गुळ म्हणजे तो गावरान पद्धतीनं गुळ तयार होतो सिंगल कढाईमध्ये. हां हां. अत्यंत मजबूत राहतो. हां हां. कडक कंडिशन राहतो, टिकतो, तो खराब होत नाही. आता हे पाणी उन्हामध्ये गुळ आहे. हां हां. उन्हामध्ये गुळ असताना सुद्धा ते टेम्परेचर आता 1-2 वर्षावर ते हे माफ होत नाही, हा. माल हे होत नाही. हां. तरी पण हा गुळ पगळत नाही का. आणि क्रेशरचा जर गुळ असला हा. तर तो लगेच नरम होतो. तर त्याच्यात असे बोटं जातात, तो हा. बेसनासारखा पातळ होतो. बरोबर. त्याची बनावट कच्ची असती. हां हां. हे मजबूत असतो हा गुळ. बरोबर. त्याच्यामुळे हा गुळ टिकतो सुद्धा, स्टॉकला सुद्धा टिकतो. चालतं. काय चालतं. इथं कोडमध्ये व्यापाऱ्यांनी बरंच हे केलेलं आहे. हा. इथले व्यापारी खरेदीला सुद्धा चांगलं, जालन्यातील सगळे खरेदीदार व्यापारी आमचे चांगलं सहकार्य करतात आणि माल परचेस करतात, व्यवस्थित कामकाज चालवतात. त्याच्यामुळे सगळ्याच्या इथले हमाल मापाडी हे सगळेच लोक काम चांगलं करतात. म्हणून इथलं मार्केट गुळाचं व्यवस्थित चालतं. शेतकरी येतात इतक्या लांबून, त्याची इथं कदर केल्या जाते. बरोबर. आणि म्हणून तीही येतात इथं. चालतं. त्यांची बऱ्याच वर्षांना आमच्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची जवळपास 85-86 पासून तिकडचा माल आपल्या जालना मार्केटला येतो. बरोबर. नाळ जोडलेली समजा हा, आपली. त्यांच्याशी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याशी, इथल्या व्यापाऱ्यांची, आडत्यांची सगळ्याची नाळ जुटलेली आहे. हां. तिथल्या मालाच्या जोरावरती इथलं गुळाचं मार्केट व्यवस्थित चालतं. बरोबर. त्याचं आपल्याकडे लोकलची काही आवक नाही आहे. बरोबर. चालतं दादा. धन्यवाद. आज आपण जालन्या बाजार समितीचे बाजारभाव जाणून घेतले, तसेच गुळाला जी लागते मेहनत त्याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेतली, शेतकऱ्याचे बी विचार जाणवले. चालतं. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. ओके.